राणे, देवळात काय झालं ना ते सगळं आलंय आमच्या कानावर आणि तू टेन्शन घेऊ नकोस. आम्ही सगळे तुझ्या मागे उभा आहे. ती गजान कमला काजी काय वागली ना त्यांचं वागणं अजिबात मनाव घेऊ नको. आणि ती माणसं तसलीच आहे ती. होय राणे, खरंय. ती अशी आहे ती ना एखाद्याला ठरवून बळेने त्रास देतील. हा नाहीतर काय राणे, अगं आम्ही तिथं पाहिजे होतो. मग ते असते दाखवून असतं काय आहे ती. काय आहे ना तो गजा आहे ना युनियन लीडर आहे ना त्याचाच गैरफायदा घेत असतो. त्याचा त्याला माज आहे. माणसाने दाबायचं खाली, बाकी काय नाही. पण आपण पण गप नाही बसायचं. हा त्याला दाखवाय की काय आहे ती. आता वेळ आल्यावर आपण परक्या माणसाच्या मागे उभं राहतो. आणि राणी तर आपले. आणि आपण नाही तिच्या मागे उभं राहायचं तर कुणी राहायचं. नाहीतर काय, राणी एवढी करते कामगारांसाठी, त्याची त्या गजाला आणि त्या कमलाकाला अजिबात कदर नाही. मला फक्त गावदी रे एकदा त्यांना ना. मला काय वाटतं माहिती आहे का, आपण ना त्या गजाकडे जाऊया आणि त्याला ह्याचा जाब विचारू येत. नाही तर तो असाच वागत राहिला आपलं सगळं. खरं आहे रतनचं, हे सगळं आहे ना इथंच थांबलं पाहिजे. चला सगळे जाऊया आणि आत्ताच्या आत्ता सोक्ष लावून टाकूया. थांबा. हे बघा, माझ्यामुळे फॅक्टरीत अजून गडबड गोंधळ नकोय मला. जे झालं ते झालं. आता तुम्ही द्या बरं विषय सोडून. असं कसं राणे, अगं एवढं वाईट वागतोय कोण एखाद्याशी. आणि त्यासनी काय वाटलं तो पोरगी आहेस आणि एकटेच म्हणून कसं पण वागणार होय तुझ्या संग. राणी, परत असं काय झालं तर तू फक्त आम्हाला हाक मार, आम्ही हा इथंच. हो, पण आता ती वेळ नाहीये. आधीच मी वेगळ्या टेन्शन मध्ये, मला अजून टेन्शन वाढवायचं नाहीये. या वेळेला जाऊ द्या. पुढच्या वेळी जर काय झालं ना मग मी नाही अडवणार तुम्हाला.